विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दरवर्षी साधारण किती मुलं रिपीट करत असतील सीईटी? तर याचं उत्तर ना हजारो मध्ये येणार आहे. चुकून ना गेल्या व्हिडिओमध्ये मी करोडो किंवा लाखो असं बोललो होतो. एवढी मुलं रिपीट करत नाहीयेत, पण हजारो मुलं रिपीट करतात. त्यातील किती मुलांचा रिझल्ट चांगला लागतो? तर मी तुम्हाला सांगू का, 100% मुलांचा रिझल्ट चांगला लागतोच. आता लगेच तुम्ही म्हणणार आहे शक्य नाहीये सर, तुम्ही काहीही बोलताय, 100% रिझल्ट चांगला लागतच नाही. कसा लागेल? तर मी माझं ना पॉइंट अगोदर क्लिअर करतो. रिपीट करताय. प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केलेली आहे. अभ्यास करताय, अभ्यास केलेला आहे, मॉक टेस्ट भरमसाठ दिलेत. अशा मुलांचा 100% रिझल्ट लागणार आहे. करताय रिपीट पण अभ्यास होतच नाहीये. मग कसा रिझल्ट लागेल? मी त्या मुलांचा विचारच करत नाही. कारण त्यांनी मग चुकीचं डिसिजन घेतलं रिपीट करून. पण आता या रिपीट करणाऱ्या मुलांना कोणत्या अडचणीचा सामोर किंवा कोणत्या अडचणी त्यांच्या समोर त्यांना फेस करावं लागणार आहे, हे मी आता या व्हिडिओत डिस्कस करणार आहे. मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि जर रिपीटर असाल, तर ऑब्व्हियसली मी आपल्या क्रॅश कोर्स बद्दल बोलणार आहे. आता मला सांगा रिपीट करतोय आपण. पण स्टडी प्लॅनच काही नाहीये. रोज काय करू काय कळत नाहीये. कुठला अभ्यास करावा, किती करावा, काय करू हे समजत नाहीये. रिपीटर मुलांसाठी एकही ऑफलाईन क्लास अवेलेबल नाहीये. मी साताऱ्यातलं नाही, माझे बरेचसे मित्र तर क्लासेस घेतात ना, मी बघतो ना. ऑफलाईन क्लासमध्ये रेग्युलर मुलांबरोबरच रिपीटर मुलं असतात. तशी महाराष्ट्रात जशी नीटला स्पेशल रिपीटर बॅच असते. जेईई वाल्यांच्या रिपीट करणाऱ्या बॅचेस असतात. कमी असतात. नीटची हमखास असते. पण सीईटीला नाहीये. मग प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मग एमसीक्यूची प्रॅक्टिस परत होत नाहीये. 11th स्टँडर्ड मागं पडतंय. मग अशा वेळेस क्रॅश कोर्स आहे ना आपला. मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत क्रॅश कोर्समध्ये आपण डेरिव्हेटिव्ह 100+ एमसीक्यूज क्लिअर केलेत. पी-वाय-क्यूज सगळ्या 21, 22, 23. मग तुम्ही कुठलंही पुस्तक काढून कुठलंही न्यूमेरिकल बघितलं, आपण घेतलंय. मग कुठलाही पी-वाय-क्यूचा पेपर काढला, पेपर सोपा वाटणार आहे. ग्रॅव्हिटेशन त्याचे 30-40 एमसीक्यूज आहेत. पुन्हा त्याचे टेस्ट पण झालेली आहे. त्याच्यानंतर सोल्युशन टॉपिक कन्सेप्ट वाईज कन्सेप्ट क्लिअर केली की एमसीक्यू मी घेतोय. मग क्रॅश कोर्स उपयोगी आहे. त्यात मॉक टेस्ट होणार आहेत सगळ्या गोष्टी. क्रॅश कोर्स बद्दल माहिती हवी असेल, तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्यावर क्रॅश कोर्स आहे. पण थांबा, आता महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलूया. रिपीटर अडचणी कोणत्या येतात? तर माझ्याकडे जेवढे रिपीटर्स आलेत, आता या वर्षीचं उदाहरण घेऊया. आता नाव जरी सेव्ह करायचं एका मुलाचं, तर मी ऑब्व्हियसली काय करतो, एक्स-वाय-झेड मुलाचं नाव आणि रिपीटर. मग रिपीटरचा टॅग लागतोय. कळालं का? सगळे लोकं त्रास देतायत. सारखे प्रश्न विचारतात. का रिपीट केलं? का कमी ऑब्व्हियसली त्यांना माहिती आहे, की कमी मार्क पडले म्हणून रिपीट केलंय. टोमणे मारले जातात. म्हणजे तुम्ही मित्राच्या किंवा रिलेटिव्हच्या लग्नात गेलाय, कुणाच्या बर्थडेमध्ये आहे, इकडं-तिकडं मग झालं. तुम्हाला असे टिपिकल लोकं भेटणार आहेत, की तुम्हाला टोमणे मारणार आहेत. का केलं रिपीट हे उत्तर देऊन कंटाळा येणार आहे. पण माझं तुम्हाला किंवा माझा तुम्हाला एक सल्ला राहील, की आपण एन्जॉय करण्यासाठी रिपीट करतच नाहीये. अशा ठिकाणी जायचंच टाळायचंय आपल्याला. हां, पण फार काही ठिकाणी जावंच लागेल तिथं आपलं आपण ना मन स्ट्राँग करायचं. उलटा चान्स आहे. लोकांना तोंड द्यायला आपण शिकणार आहे. इथूनच आयुष्याची एक सुरुवात होणार आहे. हा एक पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की म्हणतो ना 9चे 9 दिवस. तसा इनिशियली उत्साह खूप असतो. हां, मी करून दाखवणार आहे. पण पुढं-पुढं काय होतं, की तो ग्राफ खाली जायला लागतो अभ्यासाचा. मग अशा वेळेस क्रॅश कोर्स उपयोगी पडतो. तो ग्राफ आहे तसा रोजचा अभ्यास करायचाच आहे तुम्हाला. बरं क्रॅश कोर्समध्ये मी शनिवार-रविवारी ब्रेक देतोय बरं का, बॅकलॉग क्रिएट नाही, क्लिअर करण्यासाठी. बरं, म्हणजे पहिली गोष्ट काय होतं, आणखीन एक धोका कुठं असतो सांगतो. मी आत्ताच बोललो ऑफलाईन क्लासच्या मुलांच्यावर तुम्हाला बसवलं जातं. त्यांची जेव्हा सेमिस्टरची एक्झाम येते, प्रिलिम, बोर्डच्या एक्झाम वेळेस तर मात्र पूर्णपणे अभ्यासावर इफेक्ट होतो. ॲक्चुअली त्यावेळेस रिपीटरसाठी तो गोल्डन पिरियड असतो. कारण रेग्युलर मुलं अभ्यासात गुंतलेली असतात, बोर्डच्या एक्झामच्या तयारीत गुंतलेली असतात. त्यावेळेस तुम्ही पुढे जायला पाहिजे. मग आहे ना मी त्यावेळेस. आता मुद्दा असा आहे म्हणजे हे काही फारसे मोठे प्रॉब्लेम नाहीये. ते इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे आता पहिली गोष्ट, रिपीट करावं का न करावं? हां, तर माझं सरळ म्हणणं आहे, तुम्ही कॅप राउंड 1-2 मध्ये ट्राय करा. कोणतं कॉलेज मिळतंय ते बघा. नाही तुम्हाला वाटलं, नाही मनाची तयारीच होत नाहीये, तर मात्र मनाविरुद्ध काय करण्याची काही गरज नाहीये. रिपीट करू शकताय. प्लीज मला तो प्रॉब्लेम मी ह्यातून गेलोय. कधी माहितीये का? इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर आता लास्ट इयरला इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, शेवटची एक्झाम देऊन टाकली. त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी घरी बसून एम-पी-एस-सीचा अभ्यास केलाय.
एम-बी-ए, सी-ई-टीचा अभ्यास केलाय. ठीक आहे, माझं सिलेक्शन नाही झालं. त्याचा उपयोग मला क्लाससाठी झाला ना. म्हणजे 1-1.5 वर्ष मी थोडक्यात रिपीटच केल्यासारखं झालं ना. काय वाया गेलं का ते? बिलकुल नाहीये. पण होतंय काय, रिपीट कुणी करायचं मी तुम्हाला सांगतो. चांगले मार्क दिसतायत. 80, 85, 90 पर्सेंटाइल आहेत. चांगलं कॉलेज मिळेल तुम्हाला. पण बऱ्याच वेळा मी बघतो बरं का, की 60-70 पर्सेंटाइल पडलेत मुलांना. पण मॅथ्स खूप वीक आहे. खूप म्हणजे काहीच येत नाही. मग अशा वेळेस खूप कमी पर्सेंटाइल आहे आणि मॅथ्स येत नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आहेत. अशा वेळेस इंजिनिअरिंगला घेऊन पण काहीही प्रॉब्लेम म्हणजे काहीही फायदा होणार नाहीये. तिथे अडचणी उलट्या वाढणार आहेत. फर्स्ट सेमेस्टरमध्येच बॅकलॉग क्रिएट होणार आहे. मी तुम्हाला सांगतो सी सारख्या ठिकाणी सुद्धा सुद्धा मुलांचे विषय राहतायत. विषय राहतायत. बॅक बॅ फेल होतायत मुलं. मग अगोदरच आपला बेस कच्चा असेल, तर तो इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमेस्टरला प्रचंड लोड येईल. मग त्यावेळेस रिपीट करणं काही हरकत नाहीये. बरं, आता रिपीट करून पण काय होणार आहे फायदा? अशी बोलणारी लोकं आहेत. म्हणजे ठीक आहे, आता 70 पर्सेंटाइल आहे, करतोय रिपीट. 96 पर्सेंटाइल पडून काय उपयोग आहे? सी तर मिळणारच नाहीये. मग अशा वेळेस मी तर सांगू का, काउन्सिलिंगची गरज आहे तुम्हाला. सांगू का? 96 पडलेत, 94 आहेत, 98 आहेत, 99.0 आहेत. कुणाला सी-ओ-ए-पी मिळणार आहे? कुणालाच मिळणार नाही सी-ओ-ए-पी-सी-एस. 99.0 ला नाही मिळत सी-ओ-ए-पी-सी-एस. ती कास्टमधल्या मुलांचा पण कट ऑफ जास्त असतो. मग मी काय म्हणतो, मग 99 वाल्या मुलांनी का रडायचं? नाही ना. 99 ना तुम्हाला बाकीच्या अपॉर्च्युनिटी आहेत ना. पी-आय-सी-टीमध्ये का चान्सेस असतील. व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी तर मर्ज केलंय. तिथं जबरदस्त चान्स आहेत. पी-सी-सी-ओ-मध्ये चान्सेस आहेत. काही वाईट कॉलेज आहेत का? बिलकुल नाही आहेत लक्षात घ्या. पण आता थांबा 1 मिनिट. मी अशी पण मुलं बघितलीत, की 97 पर्सेंटाइल मिळालंय, तरी रिपीट करतोय का? सी-ओ-ई-पीच पाहिजे. हे चुकीचं आहे लक्षात घ्या. हे चुकीचं आहे. मग आता इथं रिपीटर्स स्ट्रॅटेजी काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. रिपीटर्स स्ट्रॅटेजी. ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या एक बेस्ट रिपीटर स्टुडंटचं तुम्हाला टाईम टेबलच देतो. ॲट एनी कॉस्ट सकाळी 4:15 ते 4:30 ला उठायचंच आहे. मी तर म्हणतो 4 लाच तो उठत असेल कदाचित. त्यानंतर 4 ते 5 या दरम्यान तो डेली काय रुटीन असतं सुरुवातीचं ठीक आहे आणि एक्सरसाइज. सकाळच्या 4 ते 5 20 मिनिटं एक्सरसाइज करा. सूर्यनमस्कार करा. सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे. जोर, बैठका आणि सूर्यनमस्कार पुष्कळ झालं. थोडासा वॉर्म अप केला आणि त्यानंतर एक्सरसाइज करा. बट ॲट एनी कॉस्ट सकाळी 5 ते 8 3 तासाचं प्युअर स्टडी होणार आहे. काही डिस्टर्बन्स नाही, काय नाही. सगळं आवरलंय त्या सुरुवातीच्या 1 तासातच. फ्रेश तुम्ही 5 वाजता अभ्यासाला बसताय. 8 3 तास. त्याच्यानंतर ना आमच्या इथं 8:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ऑफलाईन क्लास आहेत. ठीक आहे. आता होतं काय बघा, या दरम्यान दुपारी 1 तास जेवायची सुट्टी आहे. नंतर 15-15 मिनिटाचे ब्रेक आहेत मध्ये. मग त्यात 1 तासाच्या सुट्टीत जेवण ऑब्व्हियसली 20 मिनिटात तो डबा खाऊन होतो त्याचा. ठीक आहे, मेसमध्ये असेल तर अर्ध्या तासात मुलगा जेवण करून परत येतोय. म्हणजे अर्धा तास वेळ मिळतोय, त्यातही अभ्यास. पुन्हा अर्धा तास. ओके. जस्ट रिव्हिजन करा. केमिस्ट्रीचे रिएक्शनचे चार्ट लिहून काढा. मॅथ्सचे फॉर्म्युले रिवाईज करा. ट्रिग्नोमेट्री मधले इंटिग्रेशनचे, फिजिक्सचे फॉर्म्युले बघा. पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेम डिस्कस करा एकमेकांवर. बेस्ट वेळ आहे तो सगळ्यात अर्धा तास. बरं त्याच्यानंतर तो इथं थोडासा ब्रेक घेतो 3 नंतर, पण 3 ते 6 नंतर तो क्लासमध्येच असतो. इथंच तो अभ्यास करतो. म्हणजे पुन्हा 3 तास मिळाले आपल्याला. ठीक आहे. पुन्हा 3 तास मिळाले. त्याच्यानंतर घरी जातो. घरी गेले की 7:00-7:30 पर्यंत त्याचं जेवण वगैरे काय असेल तो अगोदर उरकून घेतो. आईचा स्वयंपाक तयारच असतो. अगदी 6:00 देखील जेवू शकतो. तो पण 7:00-7:15 ला जेवतो. त्या दरम्यान थोडासा त्याचा तो एन्जॉय करतोय, थोडंसं रिलॅक्स होतोय. पण त्यानंतर 7:30 वाजल्यापासून 9:30 ते 10:00 वाजेपर्यंत म्हणजे पुन्हा 2.5 तास तो पूर्णपणे छान अभ्यास करतो आणि 10:00 ला एनी कॉस्ट झोपायचं आहे. 10:00 एनी कॉस्ट झोपायचं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? या दरम्यान मध्ये जो ब्रेक असतो ना, त्या दरम्यान पण मी मुलांना सांगतो, बेंचवर डोकं टेका, शांतपणे 10-15 मिनिटाची रेस्ट घ्या. ती जबरदस्त रेस्ट होते लक्षात घ्या. लोळत 10-12 तास पडण्यात पण काही अर्थ नाही. ते अर्ध्या पाऊण तासाची झोप छान होते. बरं आता त्याचा अभ्यास होतोय किती बघा मग. हे इथं 3 तास, हे 3 तास आणि हे 3 तास. ठीक आहे. किती 9 तास झाले. आणि गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जे मध्ये 6 तास आहेत ना बाळांनो, तो पण अभ्यासाचा आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुमचं लाईफ चेंज होईल. ऑफलाईन क्लासेसमध्ये नुसते टाईमपास करायचे नाहीयेत. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. अरे तिथंच तुमचा 80% सिलेबस कंप्लीट होतो. तुमच्या लक्षात येत नाही.
80% काम तिथंच तुमचं कंप्लीट होतंय. घरी येऊन तुम्हाला सांगतो ह्या 2-2.5 तासात ओके, तो आज जेवढं शिकवलं तेच रिवाईज करतो. तिथं तो होमवर्क काय असेल तो कंप्लीट करायचा प्रयत्न करतो. सकाळी मात्र तो फिजिक्स, केमिस्ट्रीलाच वेळ देतोय बरं का. मॅथ्सला तो सकाळचा वेळ देत नाहीये. तो म्हणतो केमिस्ट्रीला वेळ दिला पाहिजे. लक्षात राहतं. त्या बऱ्याचशा गोष्टी पाठ कराव्या लागतात. बस मग हे शेड्यूल फॉलो करा. ही रिपीटर स्ट्रॅटेजी पाहिजे, की तुम्हाला इथं ॲट एनी कॉस्ट यश मिळवायचंय. म्हणजे तुम्हाला सांगू का, सगळं जर काउंट केलं, तर हा 15 तासाचा अभ्यास होतोय. आता यात कुठं वेळ आमचा वाया गेला असं नाहीच आहे. तरी काय होतंय, वाया घालवणारे एक्सपर्ट आहेत. तुम्हाला सांगू का, सकाळी कितीला क्लास आहे? 8:30 ला. पावणे 8 ला उठणारी मुलं बघितलेत मी. उठलं की पटापट नुसतं आवरायचं. बरं, रात्री 12-1 पर्यंत विनाकारण जागून मोबाईलवर टाईमपास करणारी मुलं सुद्धा बघितलेत मी. मालक सांगतायत, की रात्रभर मोबाईल घेऊन बसलेला असतो. पहाटे 4 वाजेपर्यंत फ्री फायर खेळणारी मुलं बघितलेत मी. मग कसं होणार सांगा बघू हे शेड्यूल फॉलो? बरं, हे शेड्यूल फॉलो केलं तर माझं ऐका मी तुम्हाला सांगतो. बघा, संध्याकाळी लवकर जेवतोय तो. पहाटे लवकर उठतोय, झोप त्याची पूर्ण होते. मग हा असा जो व्यक्ती आहे, तो एकदम एकदम म्हणतो ना आपण निरोगी, आरोग्यदायी जीवन जगतोय तो. त्याची झोप प्रॉपर होते, ताणतणाव राहत नाहीये, अभ्यास पण छान होतोय. मग असं तुमच्या बाबतीत पाहिजे. मग आता क्रॅश कोर्समध्ये आपण हे सगळं प्रोव्हाईड करतोय. पण तुमचं काम काय, की तुम्हाला काही डाउट असतील क्रॅश कोर्स रिगार्डिंग, तुम्ही या नंबरवर मेसेज करा. ओके. हां, WhatsApp करा. कॉल रिसीव्ह करणं फार अवघड जातंय, पण WhatsAppला रिप्लाय देऊ तुम्हाला. ओके. बरं, मग आता सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर डेमो लेक्चर्स दिले ते बघा तुम्ही. तुम्हाला आवडणार मला माहिती आहे. दरवर्षी हजारो मुलं असतात क्रॅश कोर्समध्ये. यावर्षी सुद्धा असणार आहेत. कॅप राउंड 1-2 नंतर ॲडमिशन्स वाढणार आहेत. पण ऑलरेडी आत्ताच ॲडमिशन झालेले आहेत. त्या मुलांचे धन्यवाद. कारण त्यांनी योग्य वेळ निर्णय घेतलाय आणि त्यांनी अभ्यासाला सुरुवात पण केली आता बरीचशी मुलं कॅप राउंडमध्ये मनासारखं कॉलेज नाही मिळाल्यावर अभ्यासाला सुरुवात करतील. त्यांचंही काही नुकसान होणार नाहीये कारण वेळ आहे. कारण रिपीटर मुलांसाठी ना क्रॅश कोर्समध्ये आम्ही आता महिन्यातून 2 ते 3 11th स्टँडर्डचे आम्ही टॉपिक कंप्लीट करतोय. ग्रॅज्युएशन झालंय. मग त्यामुळे 11वीचा लोड पण कंप्लीट होणार आहे सगळ्याच मुलांचा. आणि रेग्युलर मुलांना सुद्धा 11वीचा एक-एक टॉपिक केल्यावर काही बिघडणार नाहीये. आलंय का लक्षात तुमचं? चला ठीक आहे. मग रिपीटर्सना सांगतो मन स्ट्राँग पाहिजे. टोमणे मारणारे हजारो भेटणार आहेत. टॅग लागतोय असं काही नाहीये. आपला आपणच जास्त विचार करायचा नाहीये आणि यश मिळवून दाखवायचंय. ऑल द बेस्ट.